नमस्कार. सर्वप्रथम मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. माझं नाव विवेक रणावरे. अ, एका नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीमधनं मी बिलॉन्ग करतो. अ, या व्यवसायामध्ये येण्या अगोदर किंवा या इंडस्ट्रीमध्ये मी पदार्पण करण्या अगोदर मी बेसिकली एक डेअरी टेक्नॉलॉजिस्ट आहे. माझं ग्रॅज्युएशन डेअरी इंडस्ट्रीमधलं झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी वारणा डेअरी, क्वालिटी आईस्क्रीम, देवश्री फूड्स, विक्रम मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स अशा वेगळ्या-वेगळ्या संस्थांमध्ये मी काम केलं. अगदी सुपरवायझर पासून मी सुरुवात केली आणि मी प्लांट इन्चार्ज पर्यंत जॉबही केला. दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस मी मुंबईला होतो वारणा डेअरीमध्ये, त्यावेळेला मला नेटवर्क मार्केटिंग काय आहे हे साधारण 20 वर्षापूर्वी लक्षात आलं आणि डायरेक्ट सेलिंगचा कन्सेप्ट खूप चांगला आहे आणि मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉन्ग करत असल्यामुळे बिझनेसचं कोणतंही बॅकग्राऊंड नव्हतं. आणि जर बिझनेसचा आपल्याला बॅकग्राऊंड नाहीये, पण नेटवर्क मार्केटिंगची इंडस्ट्री ही सामान्य माणसांना संधी देते, ही गोष्ट माझ्यासाठी खूप आकर्षक होती. आणि बिनभांडवली व्यवसाय आहे म्हणून मी म्हटलं, की चला थोडासा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला आणि म्हटलं चला आपल्याला जरी मार्केटिंगचं बॅकग्राऊंड नसलं, सेल्सचं बॅकग्राऊंड नसलं, कारण मी सुपरव्हिजन करत होतो वारणा डेअरीमध्ये ॲज अ टेक्निकल ऑफिसर जॉबला होतो. सो विचार केला, की आपल्याला बॅकग्राऊंड तर नाहीये, गॉडफादर आपलं कोणी नाहीये, की जो आपल्याला बिझनेस करायला मदत करेल. मग इथे मंडळी म्हणतायत, की आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्हाला आमच्या सोबत काम करायचं, तुम्हाला एकट्याला काम करायचं नाहीये. ती थोडीशी गोष्ट मला कुठेतरी अपीलिंग वाटली आणि म्हटलं चला काय नुकसान तर नाहीये आणि म्हणून मी नेटवर्क मार्केटिंगला सुरुवात केली साधारण 20 वर्षापूर्वी. एका इंडियन डायरेक्ट सेलिंग कंपनी बरोबर मी 6 वर्ष कंटिन्यूअस काम केलं. प्रॉडक्ट बेस्ड कंपनी होती, जनरेशन प्लॅनचा कन्सेप्ट होता आणि अतिशय चांगल्या गोष्टी मला तिथे शिकायला मिळाल्या. ज्या कदाचित मी डेअरी सेक्टरमध्ये राहिलो असतो आणि पूर्ण जीवन जरी मी डेअरी सेक्टरमध्ये काढलं असतं, तरी मला नाही वाटत की माझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तेवढा भार किंवा झाला असता किंवा व्यक्तिमत्वाचा विकास झाला असता. सो बेसिकली पर्सनल डेव्हलपमेंट खूप चांगली झाली. सेल्स अँड मार्केटिंगचं नॉलेज खूप चांगलं मिळालं. ट्रेनिंग्स खूप चांगल्या मिळाल्या आणि ह्या अनुभवावरती मी 2004 साली डिसिजन घेतला, की मी डायरेक्ट सेलिंग बिझनेसमधून बाहेर पडणार आणि मी ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टन्सीकडे वळणार. अरे व्हेरी फ्रँकली त्यावेळेला मला ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टन्सी असे टर्म सुद्धा माहीत नव्हती. मला एवढंच लक्षात आलं होतं, की बोलण्यामुळे आपला प्रभाव पडतोय, लोकांना मोटिव्हेशन मिळतंय किंवा लोकांमध्ये परिवर्तन घडतंय. मग का नाही आपण ह्या क्षेत्राकडे थोडंसं डोळे उघडे ठेवून बघावं आणि म्हणून मी ट्रेनिंग्स करायला सुरुवात केली. मग मी हिप्नोसिसचे बरेचसे वर्कशॉप्स केले, मी एनएलपीचे बरेचसे वर्कशॉप्स केले आणि वेगळ्या-वेगळ्या मॅनेजमेंट गुरूंचे वर्कशॉप्स मी करत राहिलो. मी आतापर्यंत जवळपास इकडे लाखो रुपये खर्च केले, जेणेकरून मला माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास साधता येईल. आणि मी पुन्हा-पुन्हा थँक्स म्हणतो या इंडस्ट्रीला, की ज्याने एका डेअरी टेक्नॉलॉजिस्टला मार्केटिंगमध्ये आणलं आणि ट्रेनिंग, कोचिंगमध्ये नेऊन पोहोचवलं. सो गेली 12-13 वर्ष मी ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टन्सी करतोय. डायरेक्ट सेलिंग मध्ये आल्यामुळेच मी माझं छोटंसं एक स्वप्न होतं. स्वप्न म्हणायला हरकत नाहीये कारण कधी विचारातही अशी गोष्ट नव्हती, की आपण जॉब करत असताना फोर व्हीलर घेऊ. पण येस माय डिअर फ्रेंड्स, मी डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करत असताना 2000 साली मी माझी पहिली गाडी विकत घेतली, फोर व्हीलर विकत घेतली. त्यावेळेस मारुती ओमनी, राईट, मारुती व्हॅन ज्याला आपण म्हणतो ती विकत घेतली. त्याच्याच बरोबर मी 2 वर्ष सलग फॉरेन टूर सुद्धा घेतल्या. येस, म्हणजे तो काळ असा होता की ज्या वेळेला पासपोर्ट म्हणजे पुसटचं माहिती होतं फक्त. पासपोर्ट काढायचं कधीही हे जाणवलं नाही. पासपोर्ट काढायला कधीही आपण धजावलो नाही किंवा तिथपर्यंत पोहोचलो नाही माय डिअर फ्रेंड्स. आणि पासपोर्ट काढल्यानंतर 2 फॉरेन ट्रिप्स सुद्धा मिळाल्या. सो डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला काम करता येऊ शकतं. काही बॅकग्राऊंड नसताना किंवा शिक्षण नसताना, अनुभव नसताना काम करता येऊ शकतं. हे त्यावेळेला समजलं आणि म्हणूनच मग मी या क्षेत्रामध्ये कंटिन्यू राहिलो. आता ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टन्सी करत असताना मी विविध एमएलएमच्या कंपनीज बरोबर काम केलं. विविध एमएलएमच्या कंपनीज बरोबर काम केलं आणि हे काम करत असताना बायनरी कन्सेप्ट बरोबर जास्तीत जास्त काम करण्याची मला संधी मिळाली ऍज अ ट्रेनर किंवा ऍज अ कोच. नाऊ आता ह्या सेक्टरमध्ये परत एकदा ऍज अ डिस्ट्रीब्युटर किंवा परत एकदा ऍज अ लीडर म्हणून काम करण्याचा निर्णय का घेतला? सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही इंडस्ट्री आपल्याला खूप चांगलं करिअर देऊ शकते. येस. आणि मी मधल्या काळामध्ये असा विचार केला, की आपण पारंपरिक व्यवसायामध्ये सुद्धा ट्रेनिंग, कोचिंग करतो. आपण नेटवर्क मार्केटिंग साठी सुद्धा ट्रेनिंग, कोचिंग करतोय. आणि आपण ऍक्च्युली रॉयल्टी स्वरूपाचं उत्पन्न कमवत नाहीये. आपण रॉयल्टी स्वरूपाचं उत्पन्न कमवत नाहीये. मग आपण ज्या इंडस्ट्रीमधून मोठे झालोय, त्या इंडस्ट्रीला जर करिअर म्हणून स्वीकारलं तर काय हरकत आहे? आणि म्हणून मी ट्रेनिंग, कोचिंग थोडंसं बाजूला सरकवून या वर्षी परत एकदा निर्णय घेतला, की आपण डायरेक्ट सेलिंग मध्ये येऊ. येस, कारण लक्षात घ्या, ह्या इंडस्ट्रीमुळे आपल्याला रॉयल्टी स्वरूपाचं उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे एका विशिष्ट कालावधीनंतर काम करणं जरी बंद झालं, तरी आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. ही इंडस्ट्री ती आहे. आज आपण बारकाईने जाणून घेऊया, की ऍक्च्युली या इंडस्ट्रीमध्ये आपल्यासाठी काय आहे.
आज तुम्ही कदाचित नोकरी करणारे व्यक्ती असाल, कदाचित व्यावसायिक असाल किंवा गृहिणी असाल किंवा विद्यार्थी असाल किंवा सध्या कदाचित कोरोनाच्या केसमुळे असंही असू शकेल की नोकरी गेली आहे किंवा नोकरी जाण्याच्या मार्गावर आहे किंवा धंदा कदाचित सध्या सुरळीत सुरू नाहीये. अशा बऱ्याचशा केसेस आपल्याला तुमच्या आमच्या अवतीभोवती हे पाहायला मिळालेल्या आहेत. सो आज बिनभांडवली धंदा, पण ह्याच्यामध्ये भांडवल कोणतं आहे माहितीये का? आपल्या विचारांचं भांडवल आहे, आपलं विजनचं भांडवल आहे. जर व्यवस्थित तुम्ही जर ही संकल्पना समजून घेतलीत तर निश्चितच आपल्याला काय करता येऊ शकतं, ह्या व्यवसायातून प्रगती साधता येऊ शकते. दोन विशिष्ट प्रकारची मंडळी या व्यवसायाकडे बघू शकतात किंवा काम करू शकतात. एक, ज्यांनी ऑलरेडी आता जीवनामध्ये खूप तडजोडी केलेल्या आहेत, पैशाच्या स्वरूपामध्ये, खर्चाच्या बाबतीमध्ये खूप तडजोडी केल्यात, अशी मंडळी या व्यवसायामध्ये येऊ शकतात. पार्ट टाइम मध्ये आपण एक चांगला व्यवसाय डेव्हलप करू शकतो. 20-25 हजार रुपये तुम्ही या व्यवसायामध्ये 4-6 महिन्यामध्ये कमवायला सुरुवात करू शकता. मी असं म्हणणार नाही की तूप खाल्लं की रूप येतं, म्हणजे लगेच पुढच्या महिन्यापासून 20,000 कमवायला लागते आपण, असं नाहीये. थोडासा अवधी जर दिला आपण या व्यवसायात तर निश्चित पार्ट टाइम मध्ये आपण चांगलं उत्पन्न कमवू शकतो. दुसरी कॅटेगरी या व्यवसायामध्ये ज्यांना डायरेक्ट सेलिंगची डेप्थ कळालेली आहे, ज्यांनी 2-5 वर्ष कदाचित डायरेक्ट सेलिंग मध्ये काम केलं असेल किंवा 10-20 वर्ष डायरेक्ट सेलिंग मध्ये काम केलं असेल, ह्या मंडळींनी करिअर म्हणून याच्याकडे विचार निश्चितच करू शकतात. कारण का, लक्षात घ्या, रॉयल्टी स्वरूपाचं उत्पन्न इथे टाइम आणि मनी फ्रीडम आपल्याला मिळतो. येस, आज पारंपरिक व्यवसाय ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला पारंपरिक व्यवसायामध्ये जेवढा वेळ आपण व्यवसाय करू तेवढाच वेळ आपल्याला उत्पन्न मिळतं, किंवा साध्या भाषेमध्ये आपण वी आर ट्रेडिंग टाइम फॉर मनी. वेळ दिला पैसे कमवले, वेळ दिला पैसे कमवले. आता कित्येक हातगाड्या अजूनही बंद आहेत, कित्येक ब्युटी पार्लर सलून अजूनही बंद आहेत. 2 महिन्यामध्ये वेळ नाही देऊ शकले तर व्यवसाय डबघाईला आलाय, लक्षात घ्या. करेक्ट. कित्येक लोकांचे आता सध्या हप्ते सुद्धा जात नसतील, घराचे असतील, बिझनेसचे असतील, लोन्स जात नसतील. याचा अर्थ आपण टाइम देतो आणि पैसे कमवतोय. असा व्यवसाय का करू नये की जिथे आपण एका विशिष्ट कालावधीनंतर वेळ देणं बंद केलं तरी सुद्धा पैसे मिळतील. येस, चला मग सुरुवात करूया की वन स्टार एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून जी संधी आम्ही तुम्हाला देऊ करतोय, दॅट इज ओके लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेड. आता ज्या कंपनी सोबत आपण जोडले जाणार आहोत, थोडंसं आपल्याला त्यांच्या बॅकग्राऊंडचा विचार करणं गरजेचं आहे. कारण त्यावेळेला आपण एखाद्या कंपनीबरोबर आपली नाळ जोडतोय म्हणूया, त्यावेळेला निश्चित बॅकग्राऊंड विचार करणं गरजेचं आहे. सो ओके लाईफ केअरची मॅनेजमेंट काय म्हणते बघा. डॉक्टर जोगिंदर सिंग दलाल हे 50% पार्टनर आहेत आणि डी के शारन सर हे 50% पार्टनर आहेत. दोघांनाही आपापल्या क्षेत्रामधला जबरदस्त प्रदीर्घ अनुभव आहे. दलाल सर बेसिकली चेअरमन आहेत, ह्या ग्रुपचे, ओके ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यांनी एक नॉर्मल टीटीची नोकरी सोडून, येस, ह्या ग्रुपला किंवा ह्या ग्रुपच्या विविध कंपन्यांची सुरुवात त्यांनी केली. सुरुवात त्यांनी एका शाळेपासून केली. लक्षात घ्या, गव्हर्नमेंटचा जॉब, तिकीट चेकर म्हणून काम करत होते, गव्हर्नमेंटचा जॉब सोडून व्यवसाय करायचा होता म्हणून. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब सोडणं ही जोक नाही, लक्षात घ्या. कित्येक लोक थोडंसं पार्ट टाइम मध्ये बघूया किंवा पार्ट टाइम मध्ये एखादा व्यवसाय जर करायची हौस आहे तर व्यवसाय करूया, असा दृष्टिकोन असतो. पण ह्याचा दृष्टिकोन फार क्लिअर होता की मला व्यवसायामध्येच प्रगती करायची आहे, मला व्यवसाय मोठा करायचा आहे. राजीनामा देऊन त्यांनी एक शाळा सुरू केली. आज शाळेचं रूपांतर फार मोठं झालं, लक्षात घ्या. विविध प्रकारच्या इन्स्टिट्यूट, शाळा, कॉलेजेस आहेत, 3 युनिव्हर्सिटीज आहेत. आणि फक्त एज्युकेशन किंवा फक्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये नसून त्यांनी एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये सुद्धा पदार्पण केलं. त्यांनी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे. अम्युजमेंट पार्क मध्ये सुद्धा ती व्यक्ती आहे, न्यूज चॅनल्स मध्ये आहे. सो एक विशिष्ट ग्रुप त्यांनी तयार केला, लक्षात घ्या. मागच्या 20 वर्षामध्ये हजारो कोटींची उलाढाल असलेला हा ग्रुप आहे. आपण लक्षात घ्या, सर्व्हिस बॅकग्राऊंड असलेला व्यक्ती बिझनेसमध्ये यशस्वी झालेला आहे, म्हणजेच यांच्यामध्ये मॅनेजमेंटचं जबरदस्त कौशल्य आहे. व्यवसाय कसा हँडल करायचा हे त्यांनी खूप चांगलं आत्मसात केलेलं आहे. दुसरी व्यक्ती डी के शारन सर यांनी वयाच्या 17व्या वर्षापासून डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस सुरू केला. येस, अगदी कॉलेजच्या दिवसांपासून, ज्या वेळेला कदाचित मार्केट म्हणजे काय हे सुद्धा माहित नव्हतं, तेव्हापासून नेटवर्क मार्केटिंग मध्ये किंवा डायरेक्ट सेलिंगच्या बिझनेस मध्ये डी के शारन सर आहेत. आणि यांनी 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, अगदी 25 लाख रुपये प्रति महिन्यापर्यंत उत्पन्न घेतलेलं आहे. म्हणजे ह्यांना नाळ माहिती आहे डायरेक्ट सेलिंगची. येस, बेसिकली फील्ड वरती डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस कसा होतो, लीडर लोकांची मानसिकता कशी असते, नॉर्मल लोकांची मानसिकता कशी असते, त्यांच्या काय गरजा असतात, त्यांचे काय प्रॉब्लेम्स असतात, अडीअडचणी, या सगळ्या डी के शारन सरांना माहिती आहेत. सो हा मिलाप खूप उत्कृष्ट झालेला, लक्षात घ्या. डी के शारन सर आणि जोगिंदर सिंग दलाल यांच्या पार्टनरशिप मधून ही कंपनी स्थापन झाली. आता प्रोफाईलचा बारकाईने विचार जर केला तर ओके लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ISO ची मेंबर आहे, फिकीची मेंबर आहे, GMB प्रॅक्टिशनरची मेंबर आहे, USD असेल, PhD चेंबरची मेंबर आहे, मेक इन इंडिया असेल, राय असेल, MSME असेल, अशा एसोचेम असेल, अशा विविध नामवंत संस्थांची कंपनी काय आहे, असोसिएट आहे किंवा मेंबर आहे. आता कंपनीचं थोडंसं डिटेल बॅकग्राऊंड जर बघायचं म्हटलं तर आज भारतामध्ये 450 पेक्षा जास्त डायरेक्ट सेलिंग किंवा नेटवर्क मार्केटिंग मधल्या कंपन्या आहेत ज्या लीगल आहेत, बाकी फर्जी कंपन्या आहेत. अच्छा, लीगल कंपन्या आहेत म्हणजे या सगळ्या 450 कंपन्या योग्य आहेत असं नाहीये. कारण काय,
गव्हर्नमेंट तर दारूच्या दुकानांना किंवा लॉटरीसाठी सुद्धा लायसन देतच. याचा अर्थ आपण जाऊन त्याचं सेवन करावं असं नाहीये. आपल्याला जर करिअर करायचं असेल, पार्ट टाइम असो किंवा फुल टाइम मध्ये जर आपल्याला ह्या कंपनीबरोबर असोसिएट व्हायचंय किंवा या इंडस्ट्रीमध्ये यायचंय, आणि काय या इंडस्ट्रीमध्ये यायचं लक्षात घ्या, पुढच्या 5 वर्षामध्ये साधारण 70,000 कोटी ते 1,00,000 कोटी रुपयाचा बिझनेस अपेक्षित आहे. आणि या कोरोनामुळे इफेक्ट जास्त जाणवतो, लक्षात घ्या. अगोदर फिकीच्या किंवा केपीएमजीच्या एजन्सीज आहेत, यांचं भाकीत असं होतं की 65,000 कोटीच्या आसपास हा बिझनेस पोहोचेल पुढच्या 5 वर्षामध्ये, म्हणजे 25 मध्ये, 2025 मध्ये. आता कदाचित असं होऊ शकतं, काही स्टडी असे समोर येतील, कारण वर्क फ्रॉम होम, वर्किंग फ्रॉम ऑनलाईन, सोशल मीडियाचा वापर करून वर्किंग जास्त वाढलेलं आहे. तर डेफिनेटली डायरेक्ट सेलिंगचा सुद्धा स्कोप खूप डेव्हलप झालेला आहे. मला असं पर्सनली वाटतं की कदाचित 1.5 तरी ही इंडस्ट्री वाढणार आहे. म्हणजेच काय, 60-70,000 कोटी होणारी इंडस्ट्री कदाचित 1,00,000 कोटीची होऊ शकते. मग ह्या इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल, आपल्या पुढच्या पिढीने ही इंडस्ट्री स्वीकारायची असं आपल्याला वाटत असेल, वारसी हक्काने हा बिझनेस आपण त्यांना देऊ शकतो. मग नक्कीच कंपनी चांगली पाहिजे. बघा, आता कंपनीचा संकल्प काय आहे लक्षात घ्या. जिथे जिथे आपण ऑफिस ओपन करणार आहोत ती स्वतःच्या मालकीची जागा असेल. भारतामध्ये जिथे जिथे आपण गोडाऊन सुरू करतोय तिथे सगळी मालकी स्वतःची असणार आहे. म्हणजे गोडाऊनची सुद्धा मालकी स्वतःची, ऑफिसची मालकी स्वतःची. आणि याची सुरुवात 42 महिन्यांपूर्वी कंपनीने केली. स्वतःच्या जागेमध्ये स्वतःचं ऑफिस घेऊन 7.5 एकरामधनं कंपनीने सुरुवात केली. कंपनीची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी डेव्हलप झालेली आहे. कंपनीकडे ऑलरेडी 5 टीव्ही चॅनल्स आहेत, ज्याच्यामध्ये 3 टीव्ही चॅनल्स ऑलरेडी सुरू आहेत. ओके लाईफच्या नावाने तुम्ही ऑलरेडी कुठे ना कुठेतरी हे चॅनल पाहिलं असेल. 3 युनिव्हर्सिटी आहेत, 14 कॉलेजेस आहेत, 42 सिनेमा हॉल आहेत. पण आता कंपनी बदलत्या काळामुळे हे सिनेमा हॉल्स कमी कमी करत चालले. कंपनीने काळाची पावलं ओळखून, लक्षात घ्या, पाऊल उचलतीये. याच्यानंतर अम्युजमेंट पार्क्स आहेत. कंपनीने सुभाष घैन बरोबर पार्टनरशिप करून 6 मूव्हीज आतापर्यंत प्रोड्यूस केल्यात, सिनेमांचं प्रोडक्शन केलेलं आहे, लक्षात घ्या. दृष्टी हॉटेल्सच्या नावाने हॉटेलची चेन आहे. नेपाळ काठमांडू मध्ये एक आपलं थीम पार्क आहे किंवा वॉटर पार्क ज्याला म्हणता येईल, सगळ्यात मोठं आपलं आहे, कंपनीचं आहे. आता ही झाली ग्रुप्स. आता येऊया की कंपनीचं ह्या व्हिजन काय आहे. कंपनी बेसिकली प्रोडक्ट्स वरती काम करते, उत्कृष्ट प्रोडक्ट्स वरती काम करते. आणि याचा पाया आहे 6 सिनियर सायंटिस्ट आणि 21 पॅनलवरचे सायंटिस्ट आहेत. अशी टोटल 27 लोकांची टीम आहे, जी रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती काम करते. मार्केटची नीड काय आहे, राईट, मार्केटची गरज काय आहे, मार्केटला प्रोडक्ट्स कोणते चालतील. आता सध्या मार्केटला जसं कोरोनाच्या केसमध्ये आपण बघतो की आता रोगप्रतिकार शक्तीवरचे प्रोडक्ट्स जास्ती चालत आहेत, राईट. सो कंपनीकडे रिसर्च करणारी टीम आहे, जी प्रोडक्टच्या प्राइस वरती, क्वालिटी वरती आणि फ्युचर होणाऱ्या ट्रेंड वरती बारकाईने लक्ष देऊन अभ्यास करून प्रोडक्ट्स मार्केटमध्ये लॉन्च करते. कंपनीकडे 12 प्रोडक्ट्स जे पेटेंटेड आहेत. 150 पेक्षा जास्त प्रोडक्टची रेंज कंपनीने आणलेली आहे. या महिन्यामध्ये जवळपास 15 प्रोडक्ट नवीन लॉन्च होत आहेत. आणि ह्या कंपनीची सगळ्यात चांगली गोष्ट जी पर्सनली मला वाटते ती ही आहे की सर्वसामान्य लोक जी किराणा मालाच्या दुकानामध्ये, डीमार्ट मध्ये, बिग बाजार मध्ये, पतंजलीच्या स्टोअर मध्ये जाऊन जे प्रोडक्ट्स विकत आणतात, ज्या प्राइस मध्ये विकत आणतात, त्याच मानसिकतेने कंपनीने ही प्रोडक्ट रेंज डेव्हलप केलेली आहे. उत्कृष्ट दर्जा आजपर्यंत कदाचित डायरेक्ट सेलिंग मध्ये किंवा नेटवर्क मार्केटिंग मध्ये लोकांना मिळालेला आहे. चांगले चांगले कंपनीज आहेत ज्या चांगले प्रोडक्ट्स देतात, पण त्यांच्या प्राइस कडे बघितल्यानंतर मनुष्य कंटिन्यू करत नाही ते प्रोडक्टचं सेवन. आपल्याकडे कंपनीने ट्रेडिशनल मार्केटला कॉम्पिटिशन करून मार्केटमध्ये प्रोडक्ट्स आणले. आता जबरांडी ऑइल येते आपलं, राईट, थंड थंड कूल कूल, हे पण एक ऑइल येते आपलं, जे नवरत्नच्या कॉम्पिटिशन मध्ये 78 नवरत्नची प्राइस आहे, आपली 72 रुपये प्राइस आहे. म्हणजेच काय की कंपनीने विजन पकडलं की हिंदुस्तान लिव्हर, कोलगेट, पामोलिव्ह, डाबर, पतंजली, बैद्यनाथ ह्या ज्या ट्रेडिशनल मध्ये काम करणाऱ्या कंपनी आहेत, यांच्या प्राइसला कॉम्पिटिशन द्यायची आणि उत्कृष्ट प्रोडक्ट्स द्यायचे. हे विजन मला खूप चांगलं वाटलं. याचा अर्थ काय लक्षात घ्या की कंपनीने ज्या वेळेला आपलं बिझनेस मॉडेल आखलेलं आहे, ते बिझनेस मॉडेल अगदी ट्रेडिशनल बिझनेस सारखंच आखलेलं आहे. पारंपरिक व्यवसाय काय सांगतो, उत्पादक एक वस्तू बनवतो आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मधल्या काही लोकांचा ते मदत घेतात. जसं होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर्स आहे ना, धावूक विक्रेते, किरकोळ विक्रेते ज्याला आपण म्हणतो, किंवा सीएनएफ एजंट्स म्हणतो. आणि जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला ती वस्तू समजून येते किंवा मीडियाच्या माध्यमातून ती वस्तू समजते आणि आपण ती वस्तू विकत आणतो. आता बघा, कोलगेटला कदाचित तुम्ही 25 वर्ष ग्राहक असाल, नेमाला तुम्ही गेली 15 वर्ष ग्राहक असाल, किंवा सर्फ एक्सेलला तुम्ही 15 वर्ष ग्राहक असाल. पण 15 वर्ष जाहिरातींवरती जो खर्च होतोय ना, हा तुमच्या खिशातनं चाललाय, ज्याचा तुम्हाला काडी मात्र फायदा होत नाही, कारण तुम्ही ऑलरेडी एक लॉयल कस्टमर आहात. पण त्या लॉयल्टीचा तुम्हाला काय भुर्दंड सोसावा लागतो, कारण ज्या नामवंत कलाकारांना किंवा क्रीडापटूंना जाहिरातीद्वारे पैसे जातात, हे तुमच्या आमच्या खिशातनं जात आहेत. कंपनीने याला फाटा दिला. येस, कंपनीने याला फाटा दिला. कंपनीने काय केलंय, ह्या मधल्या मिडलमॅनला पैसे न जाता जर कस्टमरला जास्तीत जास्त फायदा दिला तर कसं होईल, ह्या संकल्पनेवरती काम केलं, ज्याच्यावरती ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री काम करते. सध्या 15,000 कोटीपेक्षा जास्त उलाढाल या पूर्ण इंडस्ट्रीची होते, लक्षात घ्या, भारतामध्ये.
1% सुद्धा लोक अजून या बिझनेसमध्ये आलेले नाही आहेत. म्हणजे भवितव्य तुम्ही समजू शकता केवढं मोठं आहे. बघा, बदलत्या काळाबरोबर बऱ्याच इंडस्ट्रीज मध्ये किंवा बऱ्याच मार्केटिंग स्ट्रॅटेजीज मध्ये बदल झालाय. ही पारंपरिक पद्धत जी तुम्हाला मी आता सांगितली, ह्या पारंपरिक पद्धतीमध्ये ऑलरेडी आपण सगळेजण समाविष्ट आहोत ऍज अ ग्राहक म्हणून. ह्याच्या व्यतिरिक्त जर समजा आपण फ्रँचायझिंग कन्सेप्ट बघितला असेल, मॉलची संकल्पना बघितली असेल, टेलिशॉपिंग बघितलं असेल, किंवा याच्या व्यतिरिक्त आपण अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील ह्या ऍप्लिकेशनचा सुद्धा वापर बघितलेला आहे किंवा केलेला आहे. बघा, प्रत्येक कंपनी आपलं एक बिझनेस मॉडेल मार्केटमध्ये आणते आणि ग्राहकांना काबीज करण्यासाठी काम करत असते. ओके लाईफ केअरने सुद्धा बिझनेस मॉडेल जे आखलेलं आहे ते मधल्या सगळ्या लोकांना बाजूला सरकवून ग्राहकाला जास्तीत जास्त फायदा कसा करून देता येईल ते बघितलंय. आता बघा, पहिलं सगळ्यात जास्ती फायदा काय आहे, आपण आज कुठल्या तरी किराणा मालाच्या दुकानातनं सामान आणतो, बिग बाजार मधनं आणतो किंवा डीमार्ट मधनं आणतो. तिथे सुद्धा काही ना काही लॉयल्टी प्रोग्राम्स असू शकतात. येस, जसं फॉर एक्झाम्पल बिग बाजार मध्ये तरी आहे, डीमार्ट मध्ये नाहीये किंवा आपल्या शेजारच्या किराणा दुकानामध्ये नाही. तुम्ही जर समजा 10,000 रुपयाचे कुपन्स डायरेक्टली बिग बाजारचे घेतले तर कंपनी तुम्हाला 12,000चे प्रोडक्ट्स घेण्याची मुभा देते. म्हणजे लॉयल कस्टमर आहात तुम्ही, दर महिन्याला 2-2 हजाराचा माल घेतला की तुम्हाला कंपनी फ्री देते. तसंच इथे कंपनीने काय केलंय की ओके लाईफ केअरचं जर सामान तुम्ही दर महिन्याला 2,500 रुपयाचं घेतलं, राईट, 6 महिने सतत खरेदी केली तर 7व्या महिन्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स फ्री मिळतात 2,500 रुपयाचे. ऑलरेडी आपल्याला डिस्काउंट मध्ये प्रोडक्ट्स मिळतात, त्याच्यामध्ये अजून कंपनी 17% डिस्काउंट करून प्रोडक्ट्स देते आपल्याला. म्हणजेच काय, 7व्या महिन्यात फ्री मिळणारे प्रोडक्ट जर 2,500चा विचार केला तर 15,000 वर 2,500 ही 17% ऑफर होते. आपण आपल्या चॉईस प्रमाणे हे प्रोडक्ट्स खरेदी करू शकतो. फक्त याच्यामध्ये एकच अपवाद आहे, तो म्हणजे राईस ब्रँड ऑइल. हे सोडून आपण कोणतेही प्रोडक्ट्स सिलेक्ट करू शकतो. आता चला, खरेदीच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला की ऍज अ कस्टमर म्हणून मला फायदा होणार आहे किंवा माझे पैसे वाचतील, मला चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स मिळणार आहेत. ओके, आता जर समजा मला याच्यातनं पैसे कमवायचे तर मला पैसे कमवण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला फक्त आपलं वाणी बदलायचं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सिंपल भाषेत बोलूया आपण, आपल्याला आपला दुकानदार बदलायचा. आपण आजपर्यंत श्रीमंत असू, गरीब असू, मध्यमवर्गीय असू, जे कोणी असू, आज आपण कुणाची ना कुणाची तरी ग्राहक आहात, लक्षात घ्या. मग मी ज्याचा ग्राहक आहे त्याच्याकडनं मला आजपर्यंत कुठला फायदा झालाय का? अजिबात झालेला नाहीये. डायरेक्ट सेलिंग मध्ये, नेटवर्क मार्केटिंग मध्ये, मल्टी लेवल मार्केटिंग मध्ये काय होतं, तुम्ही तुमच्या ज्या वस्तू खरेदी करताय त्याचा फक्त खरेदी ठिकाण बदला. आणि आजपर्यंत आपण असं केलंय, कधी डीमार्ट मधनं खरेदी केली, कधी स्टार बाजार मधनं खरेदी केली, आवश्यकता पडली आपण शेजारच्या होलसेलर मधनं खरेदी केली, किराणा दुकानदाराकडनं खरेदी केलेली आहे. सो आपण हा खरेदीचं ठिकाण आजपर्यंत बदललंय. फायदा कुठे झालाय? फायदा नाही झालेला. ओके लाईफ केअर मध्ये जर आपण ही खरेदी वळवलीत, आणि कोणती खरेदी वळवते आपण, नित्य नियमाने घरामध्ये उपयुक्त असलेल्या प्रोडक्टची खरेदी. मी असं म्हणत नाही की तुम्हाला या व्यवसायामध्ये येण्यासाठी फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी गोष्टी करायच्या, अजिबात नाही. खरेदी आपण करतोच आहोत, ती फक्त ठिकाण बदलणार आहोत. आता याच्यात आपल्याला फायदा काय होतो, बिनभांडवली धंदा सुरू होतो. फक्त खरेदीचं ठिकाण बदलणे, ह्याच्यासाठी आपल्याला सभासद व्हावं लागतं ओके लाईफ केअरचं. नाव, पत्ता, मोबाईल नंबर, फोन नंबर, पॅन कार्ड, नॉर्मल केवायसी जसं आपण काढण्यासाठी किंवा एखादं अकाउंट ओपन करण्यासाठी केवायसी सबमिट करतो, तसंच इथे फ्लिपकार्टचं अकाउंट ओपन केलं आपण, अपलोड केलं, पेटीएमचं अकाउंट केलं, फ्लिपकार्टचं सॉरी फोन पे असेल, गुगल पे असेल, आपण अकाउंट ओपन करण्यासाठी केवायसी सबमिट करतो. तशी केवायसी देऊन आपण इथे काय होतो, सभासद होतो. सभासद झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे 2 हक्क आपल्याला मिळतात. पहिला हक्क, डिस्काउंट मध्ये वस्तू वापरता येतात, आपल्याला डिस्काउंट मध्ये वस्तू खरेदी करता येतात. दुसरी गोष्ट, योग्य भावामध्ये वस्तू वर्षभर मिळणार आहेत आपल्याला किंवा आजीवन मिळणार आहेत. कारण इथे भाव कमी जास्ती होत नाही. जसं नॉर्मल धावक विक्रेता जो असतो किंवा मोठा विक्रेता जो असतो, होलसेलर, हे भाव कमी जास्ती होत असतो. इथे आपल्याला गॅरंटी आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला जर समजा ह्या वस्तू वापरल्या आणि आवडल्या तर आपण हे रेकमेंड करू शकतो. फेसबुकच्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर लाईक, कमेंट आणि शेअर. तुम्हाला जर आवडल्या त्याच्यावरती कमेंट्स करा, तुमच्या मित्र परिवारामध्ये ह्याच्याबद्दल कमेंट करा, तोंडी बोला. म्हणजे मी म्हणतो वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी, ज्याला आपण तोंडी जाहिरात करणं असं म्हणतो. तोंडी जाहिरात करून आपण काय करू शकतो, उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकतो. बरं, मी हे का करायचं, मला सेल्समॅनशिप करायची आहे का, मी का इतर लोकांना सांगू? एक थोडीशी मानसिकतेमध्ये परिवर्तन होण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मागच्या आठवड्यामध्ये मी विराट कोहलीचं इन्कम स्टेटमेंट बद्दल एक आर्टिकल वाचलं महाराष्ट्र टाइम्स मध्ये, अगदी 5-6 दिवसापूर्वीच असेल. विराट कोहलीची जी संपत्ती आहे, वार्षिक संपत्ती म्हणण्यापेक्षा वार्षिक जे उत्पन्न आहे, हे 5% क्रिकेटमधून आणि 95% जाहिरातींच्या किंवा विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून येतं. मला सांगा, विराट कोहलीला पैशाची कमतरता नाहीये. मेन पॅशन त्याचं काय आहे, किंवा क्रिकेट आहे, हा खेळाडू आहे, कॅप्टन आहे भारताचा, कॅप्टन आहे, लक्षात घ्या. तो राखीव खेळाडू नाहीये, तरी पार्ट टाइम मध्ये जाहिराती करतो. एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर असेल किंवा मेकॅनिकल इंजिनियर असेल किंवा एखादा वकील असेल, डॉक्टर असेल किंवा एनी कुठलंही प्रोफेशन असू शकतं किंवा एखाद्याचं किराणाचं दुकान असू शकेल. हा माणूस एकदम ताटर भूमिकेत असतो, नाही नाही माझा हा मुख्य व्यवसाय आहे, मी असं बाकीचं काही करत नाही.
माय डिअर फ्रेंड्स, माझं सिंपल म्हणणं आहे, जर अमिताभ बच्चन तोंडी जाहिरात करू शकतो किंवा फेस व्हॅल्यूमुळे जाहिरात करू शकतो, आपला मेन बिझनेस राखून करता येते. असं आहे का की क्रिकेटला तिलांजली दिली का विराट कोहलीने? अजिबात नाहीये. सचिन तेंडुलकरने जाहिराती केल्या, पण क्रिकेट सोडून नाही जाहिराती केल्या. मला असं म्हणायचं, तुम्ही गृहिणी असाल, विद्यार्थी असाल, नोकरदार असाल, व्यावसायिक असाल, तुम्हाला जर असं वाटतं तुमची फेस व्हॅल्यू आहे, म्हणजे तुमच्या शब्दाला जर कुठे मार्केटमध्ये किंमत आहे, आणि कुठे, मी म्हणत नाही की तुम्हाला जाहिराती करायच्यात किंवा तुम्हाला टीव्ही वरती जायचंय किंवा रेडिओवरती जाहिरात करायची, अजिबात नाही. तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी, तोंडी जाहिरातीच्या माध्यमातून लाईक, कमेंट आणि शेअर करणार आहात. तुमचा आलेला अनुभव तुम्ही शेअर करा. हा शेअर कसा करायचा? एक विशिष्ट पद्धतीमध्ये शेअर करायचा असतो, लक्षात घ्या. ह्याचे विविध फायदे आपल्याला मिळणार आहेत. जसं विराट कोहली क्रिकेटर आहे किंवा बेस्ट बॅट्समन आहे किंवा कॅप्टन आहे, जाहिरातीमध्ये उभा राहिल्यानंतर त्याला डायलॉग कोणी दिलेला असतो? स्वतःच्या मनाने बोलतो का तो? ऍक्टिंग जर त्याला करायला सांगितली फॉर एक्झाम्पल मध्ये, तर तो त्याच्या स्वतःच्या डोक्याने करत नाही, त्याला डायरेक्टरने डिरेक्ट केलं जातं. त्याला जाहिरातीच्या सिस्टम प्रमाणे त्या जाहिरातीमध्ये काम करावं लागतं. तसंच आपल्याला ओके लाईफ केअर मध्ये आल्यानंतर आमच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. आमच्या माध्यमातून तुम्हाला एक सिस्टम मिळणार आहे की ह्या बिझनेसमध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप काम कसं करायचं. लगेच पुढच्या महिन्यामध्ये लाख रुपये कमवायचे नाहीत आपल्याला, स्टेप बाय स्टेप कमवायचे. जे आजपर्यंत कदाचित पार्ट टाइम मध्ये कधीही शक्य नाही झालं, ते आपण सिस्टमच्या आधारे शक्य करू शकतो. एक पायलट सुद्धा, लक्षात घ्या, एक पायलट सुद्धा कदाचित जर समजा, ओके, माझा आवाज येतोय तुमच्याकडे? हो, येतोय. धन्यवाद. नो, समजून घ्या की जर समजा आपल्याला एक पायलटचं उदाहरण पकडलं आपण, तर हा पायलट बिना सिस्टमचं काहीच करू शकत नाहीये. जर समजा तो विमान उडवलं आणि हवेमध्ये आहे, अंतराळ नाही, हवेमध्ये आहे, आणि जर समजा सिस्टमचा संपर्क तुटला तर काय होतं? नुसता संपर्क तुटला बोलतोय मी, सपोर्टचं वेगळी गोष्ट आहे. संपर्क जरी तुटला तरी ते प्लॅन क्रॅश होण्याचं जास्त शक्यता आहे, लक्षात घ्या, कारण त्याला डिरेक्शन मिळत नाही. म्हणजे आपली कॅपॅसिटी असताना आपण डॉक्टर असू, वकील असू, इंजिनियर असू, सॉफ्टवेअर इंजिनियर असू, दुकानदार असू, गृहिणी असू, नोकरदार असू, कोणत्याही बॅकग्राऊंडचे आपण असू, आपला अनुभव कोणताही असेल, इथे एक विशिष्ट सिस्टम आहे ज्याच्या आधारे आपण व्यवसाय करतो. येस, विशिष्ट सिस्टमच्या आधारे आपण व्यवसाय करतो. प्रत्येक ऑर्गनायझेशनची एक सिस्टम असते, प्रत्येक व्यवसायाची एक सिस्टम असते, कार्यप्रणाली असते, राईट? सो त्याच्यामध्ये बघा, आपण शिक्षक असू, समजा जिल्हा परिषदेमध्ये एक वेगळी सिस्टम आहे शिकवण्याची. ओके, चाटे कोचिंग क्लासमध्ये गेला तर तिथे सिस्टम वेगळी आहे. आकाश ट्युटोरियल मध्ये गेला तर तिथे सिस्टम वेगळी आहे. कदाचित आकाश ट्युटोरियल हे जास्त करून झूम मीटिंगच्या द्वारे किंवा ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या द्वारे सिस्टम मधनं काम करतायत, राईट? प्रत्यक्ष सुद्धा काम करतायत, ते लाईव्ह वर्कशॉप मध्ये किंवा लाईव्ह टीचिंगचे सेशन सुद्धा घेत आहेत. सांगायचं मला एवढंच आहे, कदाचित आपण फक्त शिक्षक असू, पण बॅकग्राऊंड काय आहे, सिस्टमच्या प्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. इथे आपण सिस्टम मध्ये जर काम केलं तर 7 प्रकारची उत्पन्न आपल्याला मिळू शकतात. आणि हे 7 प्रकारची उत्पन्न कोणते? सगळ्यात पहिलं उत्पन्न आहे रिटेल प्रॉफिट. इथे मी काही आयटम्स तुम्हाला दाखवलेत जे रोजच्या जीवनामध्ये आपल्याला उपयुक्त आयटम असेल. चहा पत्ती आहे, राईस ब्रँड ऑइल आहे, कॉफी आहे, सॅनिटरी पॅड आहे, सोप, शॅम्पू, टूथपेस्ट, वॉशिंग पावडर आहे, फेस वॉश वगैरे, आयुर्वेदिक 24 प्रोडक्ट्स आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे फूड सप्लिमेंट सुद्धा खूप चांगले आहेत. आपल्याला डिस्ट्रीब्युटर प्राइस मध्ये प्रोडक्ट्स मिळतात, एमआरपी मध्ये आपण विक्री करू शकतो. विक्री केली तर प्रॉफिट होतो आणि जर स्वतः वापरले तर पैसे वाचतात. बरं, मला असं म्हणायचं नाही तुम्ही याच्यामध्ये चिकटून बसा, आपल्याला सेल्समन व्हायचं नाहीये, पण 2-5 लोकांना आपल्या आजूबाजूला काही चांगले आयुर्वेदिक प्रोडक्ट्स त्यांना आवश्यक असतील ते रेकमेंड करायला काय हरकत आहे? विराट कोहली जर एखादा बाम रेकमेंड करू शकतो, सचिन तेंडुलकर एखादी बॅटरी रेकमेंड करू शकतो, अमिताभ बच्चन सारखा स्टार ऑफ द मिलेनियम ज्याला आपण म्हणतो, तो एक डोक्याला लावायचं तेल रेकमेंड करू शकतो, ऐश्वर्या राय लक्स साबण जो तिने कधी आयुष्यात वापरला नसेल तो रेकमेंड करू शकतो. मग आपण आपल्या मित्र परिवारांना का रेकमेंड करू नये? सो माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, आपण प्रॉफिट कमवू शकतो, पण मोठा पैसा कुठे आहे? तर मोठा पैसा इथून पुढे आहे. आता लक्षात घ्या, मोठा पैसा जर आपल्याला कमवायचा आहे तर आपल्याला मोर्चे बांधणी टीम क्रिएट करणं गरजेचं आहे. कोणताही एकटा व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही किंवा मोठं काम करू शकत नाही. चला, कदाचित आपण एक डॉक्टर म्हणून यशस्वी होऊ शकतो, आपलं क्लिनिक आहे, आपलं छोटंसं हॉस्पिटल आहे, आपण तिथे यशस्वी होऊ शकतो. मला म्हणायचं रिव्होल्युशनरी मोठं काम जर करायचं असेल, राईट, तर तिथे टीम वर्कने काम होऊ शकतं. आणि रिव्होल्युशनरी काम म्हणजे कोणतं? की आपल्या पश्चात आपला व्यवसाय चालला पाहिजे. मग आपल्या पश्चात हा व्यवसाय करणार कोण, सांभाळणार कोण? बघा, तुम्ही या व्यवसायामध्ये येण्या अगोदर तुम्हाला ऑलरेडी अशी लोक माहिती आहेत जी नित्य नियमाने घरामध्ये वॉशिंग पावडर, टूथब्रश किंवा टूथपेस्ट वापरतात, चहा पितात, कॉफी पितात वगैरे वगैरे, राईट? सो माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, तुम्ही या व्यवसायामध्ये नाही आलं तरी सुद्धा ती मंडळी हे सगळ्या नित्य नियमाने गोष्टी वापरणार आहेत. मग आपण एक माध्यम जर ठरलो तर आपल्याला उत्पन्न चांगलं मिळू शकतं. मग माध्यम कसं ठरायचं आपण बघूया. आणि मी सिंपल एक तुम्हाला समजण्यासाठी किंवा सोप्या भाषेमध्ये सांगण्यासाठी
आपण लग्न झालेली मंडळी असेल तर आपल्याला सासरवाडी सुद्धा आणि माहेर सुद्धा आहे. स्त्री असो पुरुष असो, आपलं घर म्हणजे आपलं माहेर आणि सासरवाडी म्हणजे सासरवाडी, राईट नाव. आणि जर समजा अजून आपलं लग्न झालं नसेल तर आपल्या आई वडिलांची तर निश्चितच सासरवाडी आणि माहेर असणार आहे, राईट. एक नाही दोन असणार आहेत मग तुम्हाला राईट. सो 3 पार्टीज असणार आहेत. ओके, नाव लक्षात घ्या की आपल्याला अशी लोक माहिती आहे आपल्या सासरवाडीची जी ह्या वस्तू वापरतात आपल्या घराकडे किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये, म्हणजे माहेरी म्हणतोय मी. असे लोक माहिती आहेत तुम्हाला की ज्या सगळ्या वस्तू वापरतात. आपल्या रेकमेंडेशन्समुळे जर त्यांनी या वस्तू वापरायला सुरुवात केली तर काय गंमत होते बघा. लक्षात घ्या, ही गंमत व्यवसायात रूपांतर करणारी आहे. ए आणि ही बी व्यक्ती आहे जी सासरवाडी आणि माहेरकडची एक व्यक्ती आहे. आता ही सुद्धा मंडळी अशा लोकांना ओळखत असतील नित्य नियमाने ते हे सगळे प्रोडक्ट्स वापरतात. जर त्यांनी सुद्धा आपल्या मदतीने, तुमच्या नव्हे फक्त आमच्या सगळ्यांच्या मदतीने त्यांनी हा व्यवसाय पुढे करायचा आहे, सिस्टम मध्ये करायचा आहे. मग आपोआपच काय होतं, प्रत्येक जणांनी आपल्या माहेरच्या आणि सासरच्या 2-2 लोकांना आणायला जर सुरुवात केली तर एक समूह तयार होतो ग्राहकांचा. आणि ग्राहक म्हणजे खरेदी करणारे. जर समजा आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूला काही विशिष्ट पॉईंट्सची खरेदी झाली, विशिष्ट पॉईंट्स म्हणजे काय, आपण क्रेडिट कार्ड वापरलं की रुपयांवरती आपल्याला काही पॉईंट्स मिळतात, राईट. बँकेचं लोन घेतलं की त्याच्यावरती काही पॉईंट्स मिळतात वगैरे वगैरे, राईट. आपण ज्या वेळेला शॉपिंग करतो त्यावेळेला काही एखादं जर डीमार्ट असेल, बिग बाजार असेल किंवा सेंट्रल मॉल असेल, शॉपर स्टॉप असेल, हे लॉयल्टी कार्ड देतात. जेवढी जास्त खरेदी कराल तेवढे काही पॉईंट्स मिळतात तुम्हाला, त्याच्यातून तुम्ही काही खरेदी करू शकता. इथे कंपनी खरेदी नाही, इथे तुम्हाला उत्पन्न देणार आहे, ज्याला आपल्या इथे पॉईंट्सला म्हटलं जातं बिझनेस व्हॉल्यूम. 2,500 बिझनेस व्हॉल्यूम तुमच्या डावीकडे आणि 2,500 बिझनेस व्हॉल्यूम तुमच्या उजवीकडे झाला तर तुम्हाला कंपनी एक पॉईंट देते आणि या पॉईंटची व्हॅल्यू साधारण 250 ते 300 रुपये असते. जेवढी जास्ती खरेदी होईल तेवढे पॉईंट्स वाढतात, म्हणजे उत्पन्न वाढतं. समोर दाखवल्याप्रमाणे 2,500, 5,000, 10,000 किंवा 50,000 दोन्ही बाजूला व्यवसाय झाला. रुपयांमध्ये बोलायचं म्हटलं तर 1.5 लाखाचा बिझनेस, मी 50,000चा टप्पा जर गृहीत धरला तर 6,000 रुपये मिळतील आपल्याला. ओके, आता कंपनी काय म्हणते, तुम्ही जर हा बिझनेस मेंटेन केलात 2,500चा दर महिन्यासाठी, बघा दर महिन्याला टूथपेस्ट संपणार आहे, दर महिन्याला चहा पुडा आपण आणतोच. मग कंपनी म्हणते की बिझनेस वाढवला नाही तरी सुद्धा उत्पन्न वाढवण्याचा स्त्रोत दिलाय तुम्हाला. तिसरं उत्पन्न कन्सिस्टन्सी बोनस. कंपनीच्या उलाढालीवरती कंपनी काही विशिष्ट रक्कम बाजूला काढते तुमच्या आणि आमच्यामध्ये वाटण्यासाठी. आता मी डिटेलमध्ये तुम्हाला गणितात समजून सांगणार नाही, फक्त एक थीम तुम्हाला कळली पाहिजे की आपल्याला व्यवसायातनं उत्पन्न नक्की कसं मिळतंय. सिंपल. ओके, आता जर समजा तुम्ही 3 महिने 2,500चा बिझनेस व्हॉल्यूम मेंटेन केला राईट आणि लेफ्टला, कंपनी तुम्हाला एक कारफंड पॉईंट देते. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही 2,500च्या पट्टीमध्ये हा बिझनेस डेव्हलप केला तर 2, 4, 20 असे पॉईंट्स आपले वाढत जातात. याचा अर्थ जेवढं जास्ती टर्नओव्हर होईल तेवढं जास्ती उत्पन्न. समोरच्या तक्त्यात दाखवल्याप्रमाणे प्रत्येक पॉईंटला उत्पन्न वाढलंय 100 ते 140, समजा 200 ते 280, 500 किंवा 2,000 ते 2,800 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उत्पन्न वाढतं. या पहिल्या 2 उत्पन्नामध्ये थोडीशी मर्यादा दिलेली आहे जी तुम्ही स्क्रीनवर ऑलरेडी पाहिली आहे. पहिल्या उत्पन्नाला म्हणजे ऍक्टिव्ह बोनसला 1,20,000 हे कॅपिंग आहे आणि ह्या दुसऱ्या उत्पन्नाला जे टीमचं उत्पन्न आपण म्हणूया दुसरं, त्याच्यावरती 80,000 रुपये हे कॅपिंग आहे. आता हे कॅपिंग कशासाठी दिलेलं आहे, जेणेकरून सगळ्यांना हे पैसे वाटता यावेत. येस, सगळ्यांना हे पैसे वाटते. जसं होलसेलर, रिटेलर, डिस्ट्रीब्युटर यांना सुद्धा काही विशिष्ट पर्सेंटेज दिलेले असतात, तसंच इथे कंपनीने आपल्याला सुद्धा ग्राहकांना संधी दिलेली उत्पन्न कमवण्याची, ते एका विशिष्ट लेवलचं कॅपिंग दिलेलं आहे. आता समजा तुम्ही ऍक्टिव्हली काम करायला सुरुवात केली, तुम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये पार्ट टाइमने आपण फुल टाइमचं काम करू शकतो, याच्यामध्ये करिअर बिल्डअप करू शकतो. त्यावेळेला आम्ही तुम्हाला म्हणतो सुपर ऍक्टिव्ह. पण सुपर ऍक्टिव्ह आम्ही म्हणणार कधी, ज्या वेळेला तुमच्या सासरी आणि माहेरी 50,000 रुपयाचा बिझनेस, सॉरी 50,000 पॉईंटचा बिझनेस, म्हणजेच 1.5 लाख रुपयांमध्ये बिझनेस जर 2 बाजूला झाला तर तुम्हाला एक सुपर ऍक्टिव्ह बोनस पॉईंट मिळतो. आता 50,000च्या पट्टीमध्ये पॉईंट्स वाढत जातात आणि उत्पन्न वाढत जातं. इथे दर्शवल्याप्रमाणे एका सुपर ऍक्टिव्ह बोनसची पॉईंटची व्हॅल्यू ही साधारण 4,500 ते 5,000 रुपये असते. पॉईंट वाढले उत्पन्न वाढणार आहे. एक उदाहरण आपण पकडून चालूया, एक जे सरासरी सगळ्यांकडनं सहज टार्गेट पूर्ण होऊ शकतं असं टार्गेट कंपनीने आपल्याला दिले 50,000 बिझनेस व्हॉल्यूमचं. ही हायएस्ट टार्गेट आहे, हे हायएस्ट टार्गेट आहे. मग तुमचं प्रोफेशन कोणतेही असो किंवा आज तुम्हाला नोकरी नसेल किंवा तुम्ही गृहिणी असाल, विद्यार्थी असाल, व्हॉट एव्हर, तुम्ही हे टार्गेट सहज अचीव्ह करू शकता. ते म्हणजे 50,000 बिझनेस व्हॉल्यूम. 25-30 कुटुंब डावीकडे, 25-30 कुटुंब उजवीकडे जर कन्सिस्टन्सी ऑफर मध्ये आले तर आरामात आपण अशा प्रकारचं उत्पन्न कमवू शकतो 2-4 महिन्यामध्ये. नाव जर आपल्याला 20 ऍक्टिव्ह बोनस पॉईंट मिळाले, 20 कन्सिस्टन्सी बोनस पॉईंट मिळाले आणि एक सुपर ऍक्टिव्ह बोनस पॉईंट मिळाला तर टोटल उत्पन्न आपलं साधारण होऊन जात आहे 13,800च्या आसपास, 12-13,000 रुपये रफली. आता कंपनी पुन्हा एकदा काय म्हणते, तुम्ही नाही बिझनेस वाढवला तरी हरकत नाही, तुम्ही आता हा बिझनेस मेंटेन करा 3 महिन्यासाठी, आम्ही तुम्हाला कारफंड देऊ. 50,000 बिझनेस व्हॉल्यूम डावीकडे आणि उजवीकडे आपण मेंटेन केला 3 महिने की कंपनी आपल्याला कारफंड देते आणि या कारफंडची व्हॅल्यू आहे 3,500 रुपये. आणि एक पॉईंट म्हणजेच किती, डावीकडे 50,000 उजवीकडे 50,000 बिझनेस, जो आपण सुपर ऍक्टिव्हिटी ऑलरेडी केलेला आहे. सो नवीन टार्गेट नाही, टार्गेट काय, फक्त मेंटेन करा बिझनेस.
लाख झाला की 2.2 लाख झाला की 4 पॉईंट असं उत्पन्न वाढेल. आपण मगाशी गणित पकडल्याप्रमाणे जर डावीकडे आणि उजवीकडे माझा 50-50 हजाराचा बिझनेस झाला तर आपलं टोटल उत्पन्न कारफंड एकत्रित करून किती होणार आहे? 17,300. आता कंपनी अजून काय म्हणते, चला अजून थोडीशी कन्सिस्टन्सी तुम्ही दाखवा, अजून थोडं सातत्य दाखवा. वाढीची गोष्ट करत नाही, आपण सातत्याची गोष्ट करतोय. मी पहिल्यांदा असा प्लॅन बघितलाय की जो म्हणतोय की इन्कम स्टेबल करायचं असेल, राईट, तर बाकीच्या कंपन्या सांगतात तुम्हाला की तुम्ही इन्कम स्टेबल करण्यासाठी बिझनेस स्टेबल करा. इथे आम्ही सांगतोय बिझनेस स्टेबल जरी केला तरी उत्पन्न वाढण्याचा चान्स आहे तुम्हाला, राईट. इतर ठिकाणी बिझनेस कमी झाला उत्पन्न कमी होतं, बिझनेस वाढला उत्पन्न वाढतं. आपल्याकडे काय 6 महिने जर समजा तुम्ही 50,000 बिझनेस व्हॉल्यूम जर मेंटेन केलात, 6 महिने मेंटेन केला, 7व्या महिन्यापासून तुम्हाला हाऊस फंड मिळायला सुरू होतो. आता ह्या एका हाऊस फंडची व्हॅल्यू किती आहे? 3,000 रुपये. एका हाऊस फंडची व्हॅल्यू 3,000 रुपये. प्रत्येक 50,000ला कंपनी एक हाऊस फंड पॉईंट देते आपल्याला. लाखाला 2, 2 लाखाला 4 असे पॉईंट्स आपले वाढत जातात. आता होतं काय लक्षात घ्या, फक्त 50,000 बिझनेस व्हॉल्यूम आपण मॅच करतोय आणि जर 6 महिने काम केलं, 7व्या महिन्यापासून ही फिगर पोहोचते हाऊस फंड सह तुमची 20,300 रुपये. टप्प्याटप्प्याने बघा, आपण बिझनेस सुपर ऍक्टिव्ह पासून मेंटेन केलाय आणि जवळपास आपले 10 ते 12,000 रुपये वाढलेले आहेत. म्हणजेच मला जर संक्षिप्त तुम्हाला सांगायचं असेल तर जर तुम्ही 50,000चा बिझनेस व्हॉल्यूम ह्या महिन्यापासून मेंटेन केला तर 12 ते 13,000च्या आसपास तुम्हाला उत्पन्न मिळेल. आणि एवढा जरी बिझनेस मेंटेन ठेवला पुढचे 6 महिने, तर 7व्या महिन्यापासून त्याच बिझनेसवरती उत्पन्न तुम्हाला 20,000पर्यंत पोहोचतं. लक्षात घ्या. सो टार्गेट अतिशय सिंपल आहे. सगळ्यांना आवडणारा शेवटचा उत्पन्नाचा भाग म्हणजे फ्लॅगशिप बोनस. तुम्ही ज्या व्यक्तीवरती मेहनत करता, ज्या व्यक्तीला या बिझनेसमध्ये आणता, त्या व्यक्तीला तुम्हाला यशस्वी करायचं. याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही एकत्र काम करणार आहोत. तुम्ही सिस्टम मध्ये काम करता. बॉटम लाईन लक्षात घ्या, तुम्हाला एकट्याला काम करायचं नाही, आम्ही तुम्हाला करू देणार नाही. कारण सिस्टम शिवाय काम केलं तर फायदा होणार नाही. ओके. जसं तुम्ही असं म्हणू नका की मी 20 वर्ष पायलट होतो, मी एकटाच चालवणार, मी माझ्या एकट्याच्या अनुभवावर चालवणार. सिस्टमचा सपोर्ट घेतला तर जीव जाणार नाही या बिझनेस मध्ये. लक्षात घ्या. पायलट सारखीच आपली पण परिस्थिती आहे. सो आपण काय करतोय, आपण ज्या वैयक्तिक लोकांना या बिझनेस मध्ये घेऊन येतोय, पर्सनली मेहुणा आणाल, मेहुणी आणाल, मित्र आणाल, नातेवाईक आणाल, राईट, ऑफिस मधल्या व्यक्तीला काम करताना त्याला आणाल. सो ही जी काही आपल्या जवळची मंडळी आहेत, पर्सनली आपण ज्या लोकांना या बिझनेस मध्ये आणतो आणि सिस्टमच्या आधारे त्यांना यशस्वी बनवतो, ह्या लोकांच्या चेकवरती तुम्हाला 10% उत्पन्न मिळणार आहे. तरी 1,000 कमवले तुम्हाला 100 मिळतील. त्यांनी 10,000 रुपये कमवले दर महिना, तुम्हाला 1,000 दर महिना मिळतील. त्यांनी 1,00,000 रुपये दर महिना कमवले, तुम्हाला 10,000 रुपये दर महिना मिळतील. माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. आपण इतर लोकांना जेवढी जास्त मदत करणार आहोत यशस्वी होण्यासाठी, तेवढं उत्पन्न आपलं वाढत जाणार आहे. हे स्पेसिफिक 7वं उत्पन्न खूप चांगलं आहे, रॉयल्टी स्वरूपाचं उत्पन्न आहे. नाव लक्षात घ्या, आपण आज कदाचित ह्यातली गणितं कळलेली नसतील, हरकत नाहीये. एवढं जरी कळलं ना की माझ्या डाव्याने उजव्या बाजूला जेवढा जास्ती बिझनेस होईल तेवढं मला उत्पन्न जास्ती मिळणार आहे, पुरेसं आहे आजच्या प्रेझेंटेशन पुरतं. कारण आज मी तुम्हाला बिझनेस कसा करायचा हे नाही सांगितलेलं. त्याचे प्रशिक्षण आम्ही रोज रात्री 9:40 वाजता, म्हणजे दररोज रात्री 9:40 झूम मीटिंग वरती आम्ही मार्गदर्शन करत असतो, जेणेकरून टप्प्याटप्प्याने तुम्हाला याचं ज्ञान मिळावं. सगळं एकत्र सुद्धा आपण देऊ शकत नाही, राईट. विद्यार्थी किती हुशार असला तरी एमबीबीएसचा 5 वर्षाचा अभ्यासक्रम एकाच वर्षी देत नाही, टप्प्याटप्प्याने दिला जातो, राईट. तसंच या व्यवसायामध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने आम्ही मार्गदर्शन करणार आहोत, ट्रेनिंग कोचिंग करणार आहोत, मेंटरिंग करणार आहोत. दररोज रात्री 9:40 शार्प 40 मिनिटासाठीच आपण भेटत असतो, छोटी छोटी ट्रेनिंग प्रोग्राम्स घेऊन, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन घेऊन. तसंच रोज 3 वाजता, शार्प 3 वाजता आपण हा प्रेझेंटेशनचा प्रोग्राम घेत असतो, जिथे आम्ही किंवा आमचे यशस्वी जे लीडर लोक आहेत ते बिझनेस प्लॅन प्रेझेंट करत असतात. आता याचा तुम्हाला फायदा कसा करून घेता येईल? लाईक, कमेंट आणि शेअर. येस, आता तुम्हाला जशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून किंवा तुम्हाला तुमच्या मित्रांनी फोन करून जे सांगितलेलं आहे, तर त्या मित्रांच्या द्वारे तुम्ही पुढचं मार्गदर्शन घ्या की हा व्यवसाय तुम्हाला कसा करता येईल. अगदी सिंपल सांगायचं म्हटलं, फेसबुकच्या भाषेमध्ये लाईक, कमेंट, शेअर तर काय, तुम्हाला आलेली पोस्ट एडिट करून तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर त्याच्यामध्ये लिहून तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना उद्याच्या सेमिनारसाठी इन्व्हाइट करा, ज्याला आपण वेबिनार म्हणतो, ऑनलाईन चालल्यामुळे वेबिनार म्हणतो. तुम्ही शेअरिंग करत चला आणि त्यांना फोन करून सांगा, फक्त मी सांगतोय म्हणून हा सेशन एकदा ऐक, हो नाही ते तू ठरव. सिंपल एवढंच काम करायचं आपल्याला. 20 लोकांना जर दररोज आपण फोन करून सांगितला, ज्याच्यासाठी कदाचित पाऊण तास 1 तास लागू शकतो, राईट. रोज 1 तास जर आपण घरात बसून हे काम केलं, फक्त झूमची ही लिंक शेअर केली, मी म्हणत नाही की ते 20च्या 20 लोक अटेंड करतील, कदाचित 2-5 लोक अटेंड करतील, त्याच्यातले एखाद दुसरा व्यक्ती कदाचित तुम्हाला जॉईन करेल, हरकत नाहीये. आणि महिनाभर जर हे काम केलं तर कदाचित तुम्ही एकटी व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन हे काम करून कदाचित 20-30 लोकांची टीम सहज तयार करू शकता, ग्राहकांची.
आणि ग्राहकांची टीम का नाही तयार करावी? कंपनी गॅरंटी देते प्रोडक्टची, मनी बॅक गॅरंटी आहे, वस्तू नाही आवडली पैसे परत. कोणती वस्तू आपण अशी आज मार्केटमध्ये विकत आणतो की ज्याला गॅरंटी मिळते? लक्षात घ्या, हे फक्त डायरेक्ट सेलिंग मध्ये चांगल्या कंपन्यांच्या माध्यमातून शक्य आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही खूप चांगला वेळ दिलेला आहे. तुम्हाला संपर्क करायचा आहे त्या व्यक्तीला ज्याने तुम्हाला ही लिंक शेअर केली आहे किंवा फोन करून सांगितलेलं आहे. ती व्यक्ती तुम्हाला निश्चित मदत करणार आहे. नाव, पत्ता, मोबाईल नंबर, पॅन कार्ड नंबर देऊन तुम्ही तुमचं सभासत्व स्वीकारा किंवा लॉग इन करा, रजिस्टर व्हा. पैसे त्याला लागत नाहीत. ज्या वेळेला तुम्हाला प्रोडक्ट्स खरेदी करायचे त्यावेळेला तुम्ही ऑर्डर देऊन प्रोडक्ट्स घरपोच डिलिव्हरी मागू शकता. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही आमची डिलिव्हरी तुम्हाला मिळू शकते. 500 बिझनेस व्हॉल्यूमची खरेदी केली तर तुम्हाला ही फ्री डिलिव्हरी महाराष्ट्रभर मिळते. आता हा बिझनेस व्हॉल्यूम काय, 500 म्हणजे काय हे तुम्ही निश्चित त्या व्यक्तीशी बोलणार आहात ज्या व्यक्तीने तुम्हाला लिंक शेअर केली. सो थँक्यू व्हेरी मच अँड विश यू ऑल द बेस्ट. जाताना एवढंच सांगेन की या लॉकडाऊनच्या काळामध्ये जर आपल्याला झटका बसलाय, अगदी तो सरकारी कर्मचारी असला तरी पगाराची थोडीशी कपात झालेली आहे, थोडंसं पुढे मागे होतंय, लक्षात घ्या. म्हणजे आज गव्हर्नमेंट जॉब असताना सुद्धा बऱ्याच लोकांना तडजोडी कराव्या लागतायत. मग प्रायव्हेट वाल्यांचं काय? बऱ्याच व्यावसायिकांवरती प्रॉब्लेम झालेला आहे. याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, तडजोडीमधनं बाहेर पडायचं असेल आणि जर स्वप्न पूर्ण करायची असतील तर निश्चित आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपण एकत्र मिळून ही कॉम्प्रोमाइजिंगची किंवा स्वप्नांची लढाई नक्कीच लढूया. एक छोटंसं उदाहरण देईन मी. मला माहिती आहे की तुम्ही सगळे खूप वेल टू डू फॅमिलीज मध्ये आहात, पण जर समजा लक्षात घ्या मागच्या 2 महिन्यामध्ये भरपूर भरपेट आपल्या फ्रीजरमध्ये आईस्क्रीम तुडुंब भरलेलं होतं आणि फ्लेवर कोणता खायचा याच्यावर घरात भांडणं होत होती. हा व्यवसाय तुम्हाला करायची गरज नाहीये. किंवा हापूस आंबा अक्षरशः अशा लेवलला आपण खाल्लाय की नको नको वाटलं, शेवटचे आंबे सडून गेले पण कोणी खाल्ले नाही. हा व्यवसाय तुम्हाला करायची आवश्यकता नाहीये. मग तुम्ही निश्चितच इतर लोकांच्या मदतीसाठी हा व्यवसाय करा की जी मंडळी आज कॉम्प्रोमाइजिंगचं आयुष्य जगतायत. थँक्यू व्हेरी मच. दररोज दुपारी 3 वाजता याच लिंकवर आपण भेटूया आणि आज रात्री आपण 9:40 ला वेगळ्या लिंकवरती ट्रेनिंगच्या भेटणार आहोत. मी विवेक रणवरे तुम्हाला मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहे. धन्यवाद.